शिर्डी येथील श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली। या सभेप्रसंगी अध्यक्षस्थानी श्यामलाल गंगवाल होते, तर सभा चेअरमन सतीश गंगवाल, व्हाईस चेअरमन संजय संकलेचा, किशोर गंगवाल, ॲडव्होकेट अविनाश बोठे, पत्रकार सतीश वैजापूरकर, सहाय्यक निबंधक आर.एल. त्रिभुवन आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी अहवाल वाचन संचालक राजेंद्र जगताप यांनी केलं। या प्रसंगी सभासदांना माहिती देताना जगताप म्हणाले की संस्थेकडे 31 मार्च 2015 अखेर रुपये 53 कोटींच्या ठेवी असून वसूल भागभांडवल रुपये 3 कोटी 50 लाख, तर सुरक्षित गुंतवणूक रुपये 27 कोटी 50 लाख आणि 39 कोटी रुपयांचं कर्ज वितरण परिसरातील शिर्डी शहरातील व्यापारी, उद्योजक, बेरोजगारांना कर्ज वितरण केलं आहे। पदस्पर्शांनी श्री शिर्डी नगरीमध्ये साई अरिहंत नागरी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार खात्याचे अधिकारी श्री त्रिभुवन साहेब, माझे सहकारी मित्र सतीश वैजापूरकर, संस्थेचे आधार सदस्य श्यामलालजी गंगवाल, सहकार अधिकारी श्री राजेंद्र सदाफळ यांच्या उपस्थितीत सर्व सभासद बंधू भगिनींनी, ठेवीदार, हितचिंतक या ठिकाणी संस्थेच्या वतीने आर्थिक ताळेबंद सभासदांसमोर मांडून या सर्व वार्षिक ताळेबंदास सर्व सभासदांनी एकमुखाने संस्थेचं मान्यता दिली असून मी सर्व सभासदांचे संचालक मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे संस्थे नेहमीच सामाजिक काम करीत असताना महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला असताना संस्थेच्या वतीने सहकार अधिकारी त्रिभुवन साहेबांना आर्थिक मदत देण्यात आली। त्याचप्रमाणे आरोग्य सेवा ही बाबांनी दाखवून दिलेली सेवा आहे। या सेवेसाठी संस्थेच्या वतीने किडनीसाठी व ब्लडसाठी संस्थेच्या वतीने आर्थिक मदत केली आहे। संस्था नेहमीच सामाजिक, आर्थिक व आरोग्य दृष्टिकोनातून सेवा करीत आहे। आजची ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पाडलेली आहे। याप्रसंगी चेअरमन सतीश गंगवाल म्हणाले, नफा कमवणं, ठेव गोळा करणं हे ध्येय नसून शिर्डीच्या अर्थकारणाला हातभार, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी संचालक मंडळाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय। आज शिर्डीमधील श्री साई अरिहंत संस्थेची 20वी वार्षिक सभा आहे। सभा संपन्न पार पडली। संस्थेला आज 20 वर्ष झाले। मला आनंद वाटतो। सर्व संचालक, सभासद यांच्या सहकार्याने आम्ही आज आमच्या ठेवी 60 कोटीपर्यंत गेलेले आहे। आमच्या संस्थेला आम्ही दरवर्षी अहवाल छापून लोकांपुढे जात असतो। यावर्षीचाही अहवाल आपण बघा, मी दाखवतो आहे। ह्याच्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणी वैद्यकीय मदत मिळते त्याची माहिती दिलेली आहे, ज्या ठिकाणी मोफत उपचार केले जातात त्याची माहिती दिलेली आहे। ती आपण जरूर, आपल्याला त्याचा उपयोग होईल। तसेच मी आपल्या S9 चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांनी कर्ज घेतलेले आहे त्यांनी व्याज भरून ते रिन्यूअल करून घ्यावे, अन्यथा जनरल मीटिंगच्या आता ठरावानुसार आम्ही त्या सर्व थकबाकीदारांचे नावे पेपरला जाहीर करणार आहे। त्यांचे जाहीर बोर्ड लावून संस्थेच्या आवारात बोर्ड लावण्यात येईल। तेव्हा आपला अपमान व्हावा ही आमची भावना, इच्छा नाही, पण आपण आम्हाला सहकार्य करावे, कारण आपल्याला गरज होती त्यावेळेस आम्ही उभे राहिलो आपल्या पाठीशी, आपल्याला आम्ही मदत केली। तेव्हा आपलं कर्तव्य आहे की आपण संस्थेचं व्याजासह पूर्ण कर्ज परतफेड करावी, हे आपलं कर्तव्य आहे। ते आपण त्या भावनेतून हे आपल्या याच्यातून संस्था मोठी होणार आहे। म्हणून आपल्याला मी जाहीर आवाहन करतो की आपण संस्थेचं कर्ज तातडीने भरून टाकावे। धन्यवाद। दुष्काळग्रस्त लोकांना मदत व्हावी यासाठी पतसंस्थेकडून 21,000चा धनादेश सहाय्यक निबंधक आर.एल. त्रिभुवन, सहकार अधिकारी राजेंद्र सदाफळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। वैद्यकीय उपचारासाठी रेणुका पवार आणि मनोज जराड यांनाही यावेळी मदत देण्यात आली। याप्रसंगी संचालक महेंद्र कोटस्थाने, मंगेश गंगवाल, ज्योती ओस्तवाल, सीताराम सावकारे, दत्तात्रय गोंदकर, मुकुंद मयूर, शेखलाल दारुवाले, गिरीश गाजरिया, पुंजा घोडे आणि गोकुळ ओस्तवाल, मॅनेजर गोरक्ष दिघे आदींसह शहरातील व्यापारी, सभासद, ठेवीदार उपस्थित होते। यावेळी उपस्थितांचे आभार महेंद्र कोटस्थाने यांनी मानले। याप्रसंगी सहाय्यक निबंधक आर.एल. त्रिभुवन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। श्री साई अरिहंत नागरी पतसंस्था या संस्थेची 22वी वार्षिक साधारण सभा आज संपन्न होत आहे। या सभेमध्ये संस्थेचे जे काही आर्थिक ताळेबंद आहेत, तर संस्था दरवर्षी जो काही नफा होईल त्या नफ्यातून जे काही समाजकार्य करतात, का आज त्यांनी जे काही
आपला ब्लड कॅन्सरसाठी आर्थिक मदत केलेली आहेत. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्येच्या याच्यासाठी 21 लाखाचा चेक त्यांनी दिलेला आहे. म्हणजे खरंच ते एक समभावी म्हणजे संस्था म्हणून पण काम करतात. ते काय नुसते सभासदाचा याच्यासाठीच काम करत नाही, तर ते सामाजिक कार्य सुद्धा करतात. तर संचालक किशोर गंगवाल यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केलं. संस्थेला 20 वर्ष पूर्ण झालेत. लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आज जवळजवळ 60 कोटी रुपयाची ठेवी आमच्याकडे ठेवल्या. त्या फक्त एक विश्वासाचं प्रतीक आहे. आणि आज अशी आमची संस्था आहे का आज आमचा सभासद आमची मीटिंग जी चालते कमीत कमी खर्चावरती आम्ही मीटिंग करतो. कुठल्याही प्रकारचा अवास्तव खर्च बँकेचा नाही आहे. म्हणून आज बँक आज एकदम नावलौकिकला आहे. कुठल्याही प्रकारचा अपव्यय नाही, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. म्हणूनच संस्था ही आज आमची टॉपला चालली आहे. कॅमेरा पर्सन सुशील त्रिभुवन, S9 मीडिया, शिर्डी.